तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं आहे घरला. हे पदर पसरती तुमच्या पुढे मला सांगेल. जीव पुन्हा उमळू नये प्राणी येते हात जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमळू नये प्राणी येते हात जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड तसा जो पश्चिमेचा कडा आहे तिथं ना तटबंदी ना बुरुज कडा साफा नदून सका तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतो. पण माझं बाळ आई भवानी राहील पाठीशी उभी. आई बाबानीला समतीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी घरी रोज इंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. पोटासाठी घरी रोज इंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे नाही. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा